सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांनाच माहिती आहे की दिल्लीला जंतर मंतरवर प्रोटेस्ट चालू आहे, आंदोलन चालू आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या, म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या. आणि त्याच आंदोलनामध्ये विद्यार्थी शांतपणे आंदोलन करत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर केलेला लाठीचार्ज केला. खूप गंभीरपणे विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे. काही तर लेडीजचे कपडे फाडलेले आहेत, त्यांना तर छातीवर पाय ठेवू मारलेलं आहे. म्हणजे जेंट्स पोलिसांनी लेडीजला टच नाही केलं पाहिजे, तरी जेंट्सनं सुद्धा लेडीजला मारलेलं आहे. म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे दिल्ली पोलिसांसाठी, खूप लाजिरवाणी. असं म्हणतात की पोलीस हे जनतेचे नोकर असतात, पोलीस हे जनतेसाठी असतात. तर हे पोलीस जनतेसाठी जर जनतेसोबत जर असा बिहेव करत असतील तर खूपच दुःखदायक आणि खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मला एक महत्त्वाचं सर्वांना सांगायचे, आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांना सांगायचं आहे की हा मुद्दा फक्त एका जाती धर्मासाठी नाही आहे. हा मुद्दा एका म्हणजे एका स्टेटसाठी किंवा एका गावासाठी, एका जिल्ह्यासाठी नाही आहे. हा शिक्षणाचा मुद्दा आहे. हा शिक्षणाचा मुद्दा पूर्ण देशासाठी आहे, पूर्ण जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. तर सर्वांनी एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज आहे. जर सर्वांनाच दिल्लीला जाणं शक्य नाही, मी मान्य करतो, मग तुम्ही जिथे आहात तिथून याचा विरोध करा. कारण विरोध हा केलाच पाहिजे. कारण आपल्या भारत देशामध्ये शिक्षण प्रणाली ही खूप खालच्या लेवलची झालेली आहे. म्हणजे एज्युकेशन सिस्टम बर्बाद करून टाकले या देशांनी. काहीच नाही राहिलं, चांगली शिक्षण नाही राहिले ना. की शिक्षण मंत्रीसुद्धा असे भरलेत. आणि BJPमध्ये तर पूर्ण रेपिस्ट भरलेले आहेत, भ्रष्टाचारी लोक भरले. पूर्ण BJP पार्टीच भ्रष्टाचारी आहे. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, भेंचोद माझी ID सस्पेंड करायची करा, मला काय माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचेत करा. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. पूर्ण BJP पार्टी भ्रष्टाचारी आहे, पूर्ण BJP पार्टी रेपिस्टने भरलेली आहे, बलात्कारी लोकांची पार्टी आहे. आणि यांना देशाचं काही घेणं देणं नाही. अहो, यांच्याकडून अकाउंटेबिलिटी मागितली तर हे काय ठेंगा दाखवतात. ना यांच्याकडे अकाउंटेबिलिटी देण्याची ताकद आहे, ना एक प्रेस कॉन्फरन्स घेण्याची ताकद आहे, ना इतके दिवस गेली 20-22 दिवस सोनम वांगचुक यांनी म्हणजे उपाशी पोटी राहून आंदोलन केलं. मग ते एवढे महान जे सायंटिस्ट आहेत त्यांच्यासोबत काय झालं की त्यांना उचलून नेण्यात आलं. की सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस होते की ते भाजपचे गुंडे होते ते पण माहिती नाही. त्यांना पांढऱ्या शालीच्या आडवं त्यांना उचलून नेण्यात आलं. ते कुठे आहेत, त्यांच्यासोबत काय झालं आहे याचा काहीच पता नाही. सांगायचा मुद्दा हेच की आवाज उचला, विरोध करा, या पक्षाचा, या सत्तेचा विरोध करा. कारण जोपर्यंत तुम्ही विरोध करणार नाही तोपर्यंत बदलाव देशात घडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. विरोध करा, विरोध करायला शिका. शिक्षण हे सर्वांसाठी आहे आणि शिक्षण प्रणाली ही सुधारलीच पाहिजे. कारण जोपर्यंत गोरगरिबांच्या लेकरासाठी शिक्षण हेच एकमेव जे एक हत्यार असतं की हे बदलण्यासाठी, त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी, या शिक्षण प्रणालीमध्ये जर तुम्ही एवढे घोटाळे करत असाल. सांगायचा मुद्दा एवढंच की आवाज उचला. शिक्षण सर्वांसाठीच आहे. शिक्षणावर सर्वांचाच अधिकार आहे. शिक्षण हे सर्वांना चांगलं भेटलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, उत्तम शिक्षण भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी एज्युकेशन सिस्टम आपलं चांगलं पाहिजे. वरी जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते शिकलेले पाहिजेत, त्यांना समज पाहिजे की काय करायला पाहिजे आणि काय नाही. जर तुम्ही न शिकलेले लोक जर सत्तेवर बसवाल तर हे तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे, दुसरं काय नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की नीटचा पेपर फुटल्यामुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. याचा जिम्मेदार कोण आहे सांगा? शिक्षण मंत्री याची जबाबदारी नाही घेणार तर कोण घेणार? जर नीट पेपर फुटलेली जबाबदारी जर शिक्षण मंत्रीच घेणार नाही तर याचा जबाबदार कोण आहे? जर तुम्ही तुमची जी पदवी आहे, तुमचं जे पद आहे त्याच्यासाठी पात्र नसाल ना तर सोडून टाका ना, रेजिग्नेशन द्या, राजीनामा द्या. पण नाही, तुम्ही काय राजीनामा देणार नाही. कारण तुम्हाला सत्ता प्यारी आहे. जनता तुम्हाला एवढी महत्त्वाची नाही आहे जेवढी सत्ता, पॉवर महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जनता जागरूक होती ना तेव्हा सत्ताधाऱ्याचं काही खैर नसते, माहिती आहे का? जर देशातली जनता जर का नाही, यांच्या डोक्यावरून पाणी गेलं आणि हे जर जेव्हा
तुमच्या विरोधात जर उतरली ना तर तुम्हाला जमीनसुद्धा पळायला कमी पडेल, लक्षात ठेवा. विचार करा, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर तो एखादा विद्यार्थी, त्या 22 विद्यार्थ्यांमधून एखादा जर विद्यार्थी तुमच्या घरातला असता, तुमचा भाऊ असता, तुमची बहीण असती, तुमचा जर लेक असता, तर तुम्ही असंच रिॲक्ट केलं असतं. त्याच्यासाठी आवाज उचला. शिक्षण सर्वांसाठी आहे. शिक्षणाचा अधिकार हा सर्वांनाच लागू होतो. शिक्षण सर्वांनीच घेतलं पाहिजे. सर्वांसाठी शिक्षण आहे. असं नाही की फक्त काही लोकांसाठी शिक्षण पाहिजे आणि काही लोकांसाठी नाही, सर्वांनाच शिक्षण पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता शिकलेले लोक संघटित झालेत आणि संघर्ष करत आहेत. आता सत्ताधिकारी जे सत्तेवर आहेत त्यांची काही खैर नाही. त्याच्यामुळं गुपचूप धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या आणि विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्ज, विद्यार्थ्यावर झालेली मारहाण, त्यांना मारण्यात आलं, त्यांचं रक्तबंबाळ त्यांना करण्यात आलं, डोक्यावर त्यांच्या काट्या घातल्या, त्यांच्या पाठीत काट्या घातल्या, त्यांचे डोके फुटलेत, रक्त गळालेले आहेत. खूप म्हणजे जुलमी पद्धतीनं मारहाण केलेली आहे. लेडीजला पण मारहाण केलेली आहे. तरी मोदी सरकारनं विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा. आम्हाला हे सत्ता नकोयच, भाजपचं सत्ताच नको आहे आम्हाला मोदींनी सुद्धा राजीनामा द्यावा. आम्हाला एक आमची जी आता तुम्ही जे करताय ते हुकुमशाही आहे. आम्हाला लोकशाहीचा देश पाहिजे. असा देश पाहिजे जो संविधानाची कदर करेल, संविधानाची इज्जत करेल, त्या संविधानावर देश चालेल. आणि तुम्ही संविधान बदलायच्या गोष्टी करता ते सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं राजीनामा द्या बाई, राजीनामा द्या बस. जय हिंद, जय भारत, जय भीम. आणि मी त्या लोकांना सांगू इच्छितो जे घरी बसून या आंदोलनाचा जे सपोर्ट करतायत, त्यांचा विरोध करतायत, त्या लोकांना सांगतो की मला सांगायचं आहे मित्रांनो, तुमच्याही घरात लहान लहान लेकरं असतील, त्यांनाही उद्या शाळेत जायचे, त्यांनाही भारतातच राहायचे, त्यांनाही या शिक्षण प्रणालीचा सामोरे जावंच लागणार आहे. एवढं लक्षात ठेवा. एज्युकेशन त्यांना पण लागणार आहे, शिक्षण त्यांना पण लागणार आहे. तुमच्या घरात लहान लहान लेकरं असतील किंवा कोणी कॉलेजला जात असेल, तुम्ही बी कोणत्या एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा एज्युकेशन क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करत असाल, एवढं लक्षात घ्या की आपल्या परिवाराच्या लेकराला शिक्षण घ्यावंच लागणार. म्हणून हे कोणत्या एकाची लढाई नाही आहे, पूर्ण देशाची लढाई आणि एकासाठी लढाई नाही आहे, शिक्षणासाठी आहे आणि पूर्ण देशासाठी लढाई आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून विरोध करू नका. जे त्यांचा सपोर्ट करतायत आंदोलनाचा, या सरकारचा विरोध करतायत, तुम्ही त्यांच्या विरोधात बोलू नका. तुम्ही या सरकारचा विरोध करा, कारण हे सरकार तुम्हाला त्यांची चाटून काय तुम्हाला देणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही शेवटी तुम्हाला गद्दारच घोषित करणार आहेत. देशभक्त बना, गद्दार बनवू नका. जर सरकारच्या विरोधात आवाज उचलाल तर तुम्हाला विरोधी म्हटलं जाईल, पण जर तुम्ही त्याच चुकीच्या सरकारचं जर समर्थन करत असाल तर तुम्हाला देशद्रोही आणि गद्दार म्हटलं जाईल. एवढं लक्षात ठेवा. जय भीम, जय भारत.